नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या विधान परिषद निवडणुकीनं राज्याचं राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघालं। धार्मिक दृष्टीने महत्त्वाचं असलेल्या नाशिकमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी मोठा राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भाजपचे इच्छुक उमेदवार गणेश गीते यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आपला अर्ज पाठीमागे घेतला। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी कुणाल दराडीने माझा बाप काढला असल्याचा आरोप करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला। त्यामुळे आता नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी मुख्य लढत होणार आहे। आज राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर आले। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आधी कामाला प्राधान्य देईन आणि मग गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोघांची भेट घेऊन माघार घेण्याबाबत सांगणार असल्याचं सांगितलंय। बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्याच्याशी बोललो होतो, त्याला समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी। त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे निवडणुकीतून माघार घेणार काय बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक।